लाडकी बहीण योजनेसाठी पुन्हा एकदा आदिवासी विभागाचा निधी आता वळवण्यात आला। तिसऱ्यांदा आदिवासी न्याय विभागाचा निधी वळता केलाय। लाडकी बहीण योजनेसाठी 335 कोटींचा निधी वळवला। याआधी देखील दोनदा हा निधी वळवण्यात आलेला होता। पुन्हा एकदा आदिवासी विकास विभागाचा हा निधी वळवण्यात आलेला आहे। लाडकी बहीण योजनेसाठी तिसऱ्यांदा हा निधी वळवण्यात आला। तर आदिवासी विकास विभाग आणि इतर विभागांकडून लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवण्याचे प्रकार हे सुरू आहेत। अशा प्रकारचा जो काही आरोप आहे हा पूर्णपणे खोटा आहे, अतिशय चुकीचा आहे। अर्थसंकल्पाची पद्धती ज्यांना समजत नाही अशी मंडळीच असा आरोप करू शकतात। आपल्याला कल्पना आहे की नियम काय आहे, तर नियम असा आहे की आपल्या अर्थसंकल्पामध्ये आदिवासींच्या लोकसंख्येप्रमाणे आदिवासींकरता आणि अनुसूचित जातीच्या लोकसंख्येप्रमाणे अनुसूचित जातीकरता निधी राखीव ठेवावा। आणि हा निधी राखीव ठेवताना त्यातला जास्तीत जास्त निधी हा वैयक्तिक लाभाच्या योजनांकरता राखीव ठेवला पाहिजे आणि मग काही स्पेसिफिक इन्फ्रास्ट्रक्चर करता ठेवला पाहिजे। आता लाडकी बहीण ही योजना वैयक्तिक लाभाची योजना आहे। कुठलाही पैसा पळवलेला नाही, कुठलाही पैसा वळवलेला नाही। ज्यांना हे समजत नसेल त्यांनी माझ्याकडे यावं, मी त्यांना अर्थसंकल्पाची, कारण मी पुस्तक लिहिलं आहे अर्थसंकल्प कसा वाचायचा, त्यामुळे अर्थसंकल्पामध्ये अकाउंटिंगची सिस्टीम काय आहे हे मी समजावून सांगेल। नियमामध्ये अशा प्रकारची तरतूद तिथेच दाखवावी लागते, ती योग्य प्रकारे दाखवलेली आहे। त्यामुळे यात कुठली बनवाबनवी नाही, यात कुठली फसवाफसवी नाही, हे स्पष्ट मी करू इच्छितो। अजितदादांनी योग्य काम केलेलं आहे हे मी या ठिकाणी सांगतो। आदिवासी विभागाच्या योजनेच्या अंमलबजावणीसाठी कुठलीही अडचण निर्माण होणार नाही। त्यामुळे लाडकी बहीण ही योजना महत्वाकांक्षी योजना आहे आणि ती त्या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी ही सर्व सामूहिक आणि सर्वांची जबाबदारी आहे। त्यामुळे आदिवासी विभागाचा निधी कमी केला, मागच्या वर्षापेक्षा मागच्या बजेटपेक्षा 100% बजेट वाढवून मिळाले, जास्त बजेट मिळवून दिलं। त्यामुळे कुठलीही योजना बंद होणार नाही, कुठल्याही विभागाच्या योजने प्रभावी अंमलबजावणीसाठी निधी कमी पडणार नाही आणि केंद्र सरकार 100% आदिवासी विभागाच्या पाठीशी आहे। केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध योजनेसाठी निधी मिळणार आहे। असा कुठलाही निधी कुठल्या डिपार्टमेंटकडे वळवण्यात आल्याची मला तरी माहिती नाही। तसं ह्या फक्त बातम्या पेरल्या गेलेल्या आहेत। जाणीवपूर्वक आमचे विरोधक अशा बातम्या पेरण्याचं काम करत असतात। आदिवासी विभाग असेल, तुमचा सामाजिक न्याय विभाग असेल, या विभागाचा निधी लाडकी बहीण करता वळवला याचं कुठलं तरी सप्रमाण द्या, काही पुरावा द्या। त्याच्यामुळे ह्या बिनबुडाच्या कथा रचवलेल्या आहेत, याला काही अर्थ आहे असं मला तरी वाटत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।